नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सध्या पुणे शहरामध्ये खूप वेगवेगळे विषय घडतायत, मात्र या सगळ्याच्या केंद्रस्थानी सध्या दोनही खासदार असलेले पाहायला मिळतात. अर्थात एक खासदार आहेत जे लोकांमधून निवडून गेलेले आहेत, ते म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ. दुसरीकडे आहेत राज्यसभेच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी. सध्या हे दोघे सुद्धा आपापल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये सक्रिय असलेले पाहायला मिळतात. मग ते अगदी रिअल लाईफ मध्ये असो, सोशल मीडियावर असो, सगळ्याच पद्धतीने सक्रिय सहभाग त्यांचा दिसून येतोय. मात्र ज्या मुरलीधर मोहोळांना भाजप पक्ष म्हणून किंवा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळतोय, तसा पाठिंबा मेधा कुलकर्णी यांना कुठेही मिळताना पाहायला मिळत नाहीये. गेली 7-8 प्रकरणं जर आपण पाहिली, त्यांनी जो जो विषय लावून धरलाय, जो जो विषय उचलून धरलाय, त्या प्रत्येकच विषयामध्ये त्या केवळ एकट्याच बोललेल्या आहेत, एकट्याच लढलेल्या आहेत. मात्र या सगळ्यामध्ये कुठेही भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा म्हणावा तसा मिळालेला नाहीये, किंवा इव्हन शहराध्यक्षांचा सुद्धा त्यांना सपोर्ट मिळालेला नाहीये. त्यामुळेच आज याच सगळ्या विषयावरती आम्ही लाईव्ह करतोय. मुळात या लाईव्हचं नावच आहे मुरली अण्णा आगे बढो, मेधाताई अकेली लढो. दोन्ही खासदारांच्या बाबतीत भाजप कार्यकर्त्यांचा असा हा भेदभाव का? आणि मुळात माझ्याबरोबर या लाईव्ह मध्ये आमचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर आहेत. सर, काय सांगाल? मुळातच हा विषय जर आपण अगदी बघायला गेलं तर कुलकर्णी वर्सेस मोहोळ हे प्रकरण काही नवं नाहीये. जरी आता या सगळ्यामध्ये कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह असतील, कार्यकर्ते सुद्धा कुठेतरी भेदभाव करत असतील, तरी सुद्धा या दोघांचा वैयक्तिक किंवा राजकीय वाद जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, काही दशकांपासूनचा आहे असं आपण म्हणू शकतो. नेमकं या वादाची पार्श्वभूमी काय? नक्की. समृद्धी मुळात दोघंही कोथरूड परिसरातले रहिवासी आणि त्यामुळं प्रत्येकाला आपलं एक पॉलिटिकल जे आपण स्ट्रॅटेजी म्हणतो त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी ग्रो करण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला जर पाहिलं आपण तर 2002 मध्ये या नगरसेविका झाल्या पुणे महापालिकेच्या मेधा कुलकर्णी, आणि 2006 मध्ये मुरलीधर मोहोळ यांची एंट्री पुणे महानगरपालिकेत झाली. ती पण कशी? तर त्यावेळी एक महापालिकेची पोटनिवडणूक लागली होती 2006ला. पतंगराव कदम जे दिवंगत मंत्री आपले राज्याचे, तर त्यांचे बंधू सुभराव कदम हे त्यावेळी नगरसेवक होते. आणि मग त्यावेळी ती पोटनिवडणूक लागल्यानंतर त्या ठिकाणी सुभराव कदम यांच्या पत्नी सुशीला कदम यांना त्या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि त्यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालं आणि त्यावेळी ते जॉईन किलर ठरले, ते निवडून आले. मग लगेच 2007ला महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि ते दुसऱ्यांदा नगरसेवक देखील झाले. 2012ला त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ या त्या ठिकाणी नगरसेविका झाल्या आणि 2017ला पुन्हा मुरलीधर मोहोळ झाले. पण तोपर्यंत इकडे मेधा कुलकर्णी यांचा प्रवास बघितला तर 2002, 2007, 2012 अशा तिन्ही वेळी त्या निवडून आल्या आणि 2014ला मात्र त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. म्हणजे याच्या आधी मुरलीधर मोहोळांना 2009 मध्ये भाजपनं उभं केलं होतं खडकवासल्यातून. त्यावेळी रमेश वांजळे होते मनसेचे. अर्थात रमेश वांजळे यांचा त्या ठिकाणी प्रचंड मोठा जनसंपर्क होता, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळं सिनियरिटीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मेधा कुलकर्णी यांना आधी नगरसेवक पद मिळालं, नंतर आमदारकी मिळाली. पण नंतर मेधा कुलकर्णींना ब्रेक मिळाला आणि मुरलीधर मोहोळ पुढे सरकत गेले. म्हणजे उदाहरणार्थ 2019ला मेधा कुलकर्णी यांचं तिकीट काढलं. त्यावेळी मुरलीधर मोहोळ देखील रेसमध्ये होते, मेधा कुलकर्णी देखील रेसमध्ये होते. पण त्याच दरम्यान म्हणतो ना आपण दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, कोल्हापुरातून आयात उमेदवार आणले गेले चंद्रकांत पाटील आणि त्यांना तिथून उभं करण्यात आलं. 2019ला या दोघांचाही, मोहोळ आणि कुलकर्णी यांचा हिरेमोड झाला आणि पाटलांना तिकीट मिळालं. अर्थातच पक्ष म्हणून त्यांचं काम करणं गरजेचं पडलं. मेधा कुलकर्णींनी निषेध नोंदवला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पाटील निवडून आले. तर निवडून आल्यानंतर साहजिकच आहे कोथरूडमधून पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळाली. पण त्याच दरम्यान 2019ला या 2017ची जी आधी 2 वर्षापूर्वी महापालिकेची निवडणूक झाली होती, त्यावेळी हे स्वतः मुरलीधर मोहोळ नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले होते. पत्नीची जर टर्म बघितली तर चौथ्यांदा झाली आणि त्यावेळी त्यांना स्थायी समितीचं अध्यक्ष पण करण्यात. आणि त्यानंतर इकडे आमदार चंद्रकांत पाटील झाले, तर तिकडे त्याच वर्षी 2019ला मुरलीधर मोहोळ हे महापौर पण झाले. त्यामुळं इकडे मेधा कुलकर्णी मात्र त्यावेळी राजकीय वनवासात होत्या, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, अशी परिस्थिती झाली. आणि मग कुठे ना कुठेतरी मोहोळ, मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील यांच्यातले वाद उफाळून यायला लागले. अर्थातच मग तुला आठवत असेल ते बहुस्तरीय चांदणी चौकाचं उड्डाण पुलाचं उद्घाटन होतं. अर्थात तू त्या गेली होतीस, त्यावेळी मेधा कुलकर्णी यांना निमंत्रण न देण्यावरून वाद झाला. नंतर ते डबल डेकर बसच्या संदर्भातला देखील एक मोहोळांच्या संदर्भातला त्या ठिकाणी वाद होता. नंतर
यांनी पाटलांनी एक रस्ता केला होता बालेवाडीच्या संदर्भातला, त्या रस्त्यावरून देखील टीका झाली. पर्यावरणाच्या विषयी देखील मेधा कुलकर्णींनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊन यांनी जो प्रोजेक्ट केला होता मोनोरेलचा, मुरलीधर मोहोळांनी त्यांची महापौरच्या काळात त्याला काहीतरी विरोध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असे एकमेकांचे कटके उडत गेले. पण मग कुठे ना कुठेतरी मेधा कुलकर्णी यांना आपल्याला सावरलं पाहिजे, त्यांची नाराजी दूर केली पाहिजे, म्हणून मग भाजप महिला शाखेच्या त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पण आता झालं असं की पुन्हा एकदा 2024ची निवडणूक आणि आता मग कोथरूडचं तिकीट कुणाला मिळणार. मग अर्थातच कोथरूडला चंद्रकांत पाटील निवडून आलेच होते, पुन्हा कोल्हापूरला पाठवणं तर अवघड झालं होतं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा तो मतदारसंघ सेफ करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट न देता चंद्रकांत पाटलांना देण्यात आलं. मेधा कुलकर्णी तर एकदमच नाराज झाल्या, आता तर मला तर तिकीटच नाहीये. पण त्यांना त्या ठिकाणी मेधा कुलकर्णींची वर्णी लावली ती राज्यसभेमध्ये आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. म्हणजे 2 एप्रिल 2024ला त्यांनी राज्यसभेची खासदार म्हणून खासदारकीची शपथ घेतली आणि मग 11 जूनला या ठिकाणी 4 जूनला निकालच लागला. खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांचा रस्ता साफ म्हणजे एकदम क्लिअर कट झाला होता. तेव्हा त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं. त्यांनी रवींद्र धंगेकरांना हरवलं आणि मुरलीधर मोहोळ देखील संसदेत गेले. त्यामुळं झालं असं की चंद्रकांत पाटील आमदार बनले, मुरलीधर मोहोळ खासदार बनले आणि नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेवरचं त्या ठिकाणी त्यांना लॉन्च करून त्या ठिकाणी त्यांना देखील खासदार बनवण्यात आलं. त्यामुळं तुला आठवत असेल हे दोघंही नंतर एका खासदार जी नवी दिल्लीत खासदारांची संयुक्तिक बैठक झाली या भाजपच्या सगळ्या खासदारांची, त्यामध्ये आम्ही दोघं आता एकत्र लढू आणि विकासासाठी झटू अशा चर्चा झाल्या. हे सगळं घडलं. पण या दरम्यानचा त्यांचा जो सुप्त संघर्ष आहे तो कुठे थांबला नव्हता. कारण की नंतर मेधा कुलकर्णी जेव्हा पुण्यात ऍक्टिव्ह व्हायला त्यांनी सुरुवात केली, म्हणजे राज्यसभेवर खासदार असणं आणि लोकांमधून निवडून येणं, तुझं अगदी सुरुवातीलाच सांगितलंस, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मुरलीधर मोहोळ हे लोकांमधून निवडून आलेले खासदार आहेत. अर्थात मेधा कुलकर्णी देखील नगरपालिकेमधून चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं, आमदार म्हणून काम केलं होतं. मग अशा वेळी झालं की मुळात मेधा कुलकर्णी यांना मी राज्यसभेची खासदार आहे पण मतदारसंघात कुठे काय माझं ऍक्टिव्हनेसच नाहीये, मग काय करायचं. मग तुला आठवत असेल जो पहिला मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि तो मुद्दा होता डिसेंबर 2024 मधला, तो म्हणजे सदाशिव पेठेतली जी भिंत हिरव्या रंगाने रंगवली होती तिथून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला. नक्कीच सर, त्या प्रकरणात जर आपण पाहायला गेलो तर मुळातच प्रकरण प्रचंड सेन्सिटिव्ह होतं. या प्रकरणाच्या विरुद्ध बाजूनी बोलणारं कुणीही नव्हतं तोपर्यंत. म्हणजे अगदी घैसास किती खरे किती खोटे, त्यांची चूक आहे नाहीये, ते दोषी आहेत नाहीत, हे कुणीच तपासलेलं नव्हतं. मात्र तरी सुद्धा घैसास हे दोषी आहेतच असं ठरवून चालून प्रत्येक जण घैसासांच्या विरोधात बोलत होता. अर्थात या सगळ्यामध्ये ते दोषी आहेत की नाहीयेत याविषयी आपण काहीच म्हणत नाहीये. मात्र तेव्हाची जर परिस्थिती पाहायला गेली तर कम्प्लिटली त्यांना दोषी ठरवलेलं गेलं होतं. मात्र तरी सुद्धा मेधा कुलकर्णी या एकट्या अशा व्यक्ती होत्या ज्यांनी त्यावेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पूर्णपणे वेगळं एक ओपिनियन त्यांचं मांडलं. ज्यावेळी घैसासांच्या आई वडिलांचं हॉस्पिटल याच भाजपच्या महिला आघाडीकडून फोडण्यात आलं होतं त्यावेळी अतिशय कडक शब्दामध्ये याच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलण्यात आलं होतं. मेधा कुलकर्णींकडून अक्षरशः आपण म्हणू शकतो झापण्यात आलेलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकीकडे होते धीरज घाटे ज्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेतली, दुसरीकडे मेधा कुलकर्णी खासदार असूनही त्या एकट्या होत्या. म्हणजे एकीकडे पक्षाची इतकी मोठी व्यक्ती असलेल्या खासदार असलेले एकीकडे व्यक्ती होती, दुसरीकडे शहराध्यक्ष होते आणि ज्या महिला या सगळ्यामध्ये होत्या त्या महिलांपैकी अनेक जण तर नगरसेविका सुद्धा झालेल्या नाहीयेत, इतक्या लहान कार्यकर्त्या होत्या. तरी सुद्धा पक्षाने लहान कार्यकर्त्यांची बाजू घेतली आणि त्यावेळी सुद्धा याच पक्षाने आपण असं म्हणू शकतो की मेधा कुलकर्णींना पूर्णपणे एकटं पाडलेलं होतं. त्यावेळी सुद्धा घैसासांच्या पाठीशी किंवा त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी केवळ मेधा कुलकर्णी पुढे आल्या. जो काही जनतेचा रोष होता तो संपूर्ण त्यांनी अंगावरती घेतलेला सुद्धा पाहायला मिळाला. कारण जसं मी आधी म्हटलं की घैसास दोषी होते की नव्हते याविषयी कुणीही बोललेलं नव्हतं. ते दोषी आहेत असं धरून चालूनच सगळेजण त्याविषयीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देताना पाहायला मिळत होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये घैसासांवरचा जो काही राग होता तो मग पुढे याच मेधा कुलकर्णींवरती सुद्धा निघालेला पाहायला मिळाला. किंवा त्यावेळी सुद्धा मेधा कुलकर्णी अगदी ठासून असं म्हटलेल्या होत्या की नाही, घैसासांचं जे काही कुटुंब आहे ते पूर्वीपासून
हिंदुत्वासाठी काम करणारा आहे किंवा संघासाठी काम करणारा आहे, त्यांनी पूर्वी काय काय केलेलं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर भाजपच्या या नवीन आलेल्या महिलांनी किंवा स्टंटबाजी करणाऱ्या या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी थोडासा या बाबतीत विचार करून पुढे जे काही आहे ते करावं, किंवा कुणाच्याही घराची तोडफोड करताना, कुणाच्याही विरुद्ध बोलताना त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा जाणून घ्यावं. तेव्हापासूनच हा खरं तर क्लॅश जो आहे तो चालू झाला, की पक्ष म्हणून भाजप पुणे शहर संपूर्ण वेगळं पडलं आणि मेधा कुलकर्णी या वेगळ्या पडल्या. आपण आतापर्यंत जरी पाहत आलो सर, तरी सुद्धा या प्रकरणामध्ये मेधा कुलकर्णींनी एखादा कार्यक्रम घेतला किंवा जिकडे मेधा कुलकर्णी असतील तिथे भाजपचे लोक किंवा भाजपचे शहराध्यक्ष, भाजपचे कार्यकर्ते हे फार कमी दिसताना आतापर्यंतही म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर सुद्धा जी काही त्यानंतरची सगळी प्रकरणं घडली त्या कुठल्याही प्रकरणामध्ये भाजप पक्ष म्हणून या मेधा कुलकर्णींच्या पाठीशी कधीही उभं राहिलेला अजूनपर्यंत दिसलेला नाहीये. केवळ आणि केवळ मेधा कुलकर्णी या एकट्याच लढताना किंवा एकट्याच बोलताना पाहायला मिळाल्या. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी अशा पद्धतीचे विषय उचलून धरले त्या प्रत्येक वेळेस त्या ट्रोल झाल्या, प्रत्येक वेळेस त्यांच्या विरुद्ध बोललं गेलं, ट्रोलिंग झालं, त्यांच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स केल्या गेल्या, निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या. मात्र तरी सुद्धा आपल्या इतक्या मोठ्या नेत्याच्या पाठीशी पक्ष म्हणून भाजप किंवा भाजपचे कार्यकर्ते उभे राहिलेले तसे पाहायला मिळाले. नक्कीच. कारण त्याच प्रकरणामध्ये तुला आठवत असेल समृद्धी, की त्यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं होतं शहराध्यक्ष धीरज घाटे यांना, आणि त्यांनी त्यामध्ये सोम्या गोम्या वगैरे हा उल्लेख केलाच. पण मुळात धीरज घाटेंची जेव्हा प्रतिक्रिया आली त्यावर त्यांनी असं व्यक्त केलं होतं की हे पत्र तर मला माध्यमांकडून करा, आणि प्रत्यक्षात माझ्यापर्यंत ते आलंच नाही. अर्थात त्यामुळं जे पदाधिकारी आहेत भाजपचे शहरातले ते तर नाराज झालेच, शिवाय थेट अगदी कार्यकर्त्यांना, महिला कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी खडे बोल सुनावले, कान टोचले मेधा कुलकर्णी यांनी. त्यामुळे तो महिला वर्ग देखील त्यांच्यापासून थोडासा दूर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात या सगळ्या प्रकरणांमध्ये म्हणजे आत्ताची आपण फक्त 2च प्रकरणं पाहिली, तर त्या प्रकरणांमध्ये कुठेतरी हिंदुत्व आणि जातीय अशा अँगलनीच त्यांची कुठेतरी आंदोलनं आहेत की काय, अशी देखील एक चर्चा पुण्यामध्ये होऊ लागली. आणि मग त्यानंतर आणखी एक नवीन वाद आला, अर्थात तो म्हणजे पुणे रेल्वे स्थानक नामांतर. हा अगदी जून मध्ये आला होता, आणि त्यावेळी तर त्यांनी थेट अगदी पुणे रेल्वे स्टेशनला जर आता नाव द्यायचं असेल तर थोरले बाजीराव पेशवे यांचंच द्यायचं. आणि शनिवारवाडा असो किंवा अगदी अटक पासून कटक पर्यंत ज्यांनी काही तो सगळा छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याचा विस्तार जर कोणी केलेला आहे तर या पेशवे घराण्याने केला वगैरे सगळं त्यांनी मांडलं. त्याला देखील विरोध झाला. मग राष्ट्रवादी असेल, संभाजी ब्रिगेड असेल यांनी विरोध केला. तू त्या प्रकरणावर पण मायामध्ये त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात रिपोर्टिंग केलं होतं. नेमकं काय होतं त्यावेळी? मेधा कुलकर्णी यांना काय म्हणायचं? मेधा कुलकर्णींना त्यावेळी असंच केवळ म्हणायचं होतं की पुणे रेल्वे स्थानक हे जे नाव आहे ते पुणे न राहता त्याला आणखीन काहीतरी एखादं नाव त्यामध्ये असावं किंवा एखाद्या महापुरुषाचं नाव वगैरे असावं. असं म्हणत असताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव मी मांडेल वगैरे, असं त्यांनी म्हटलेलं होतं, ज्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे जे आहेत त्यांचं नाव या स्थानकाला म्हणजे असावं, पण पेशव्यांचंच असावं. पेशव्यांचंच असावं असं त्यांचं म्हणणं होतं. कारण जेव्हा त्यांना काउंटर क्वेश्चन केला गेला होता की पेशव्यांचंच नाव का, जसं तुम्ही सांगितलं की इतर अनेक पक्ष संघटना होत्या ज्यांनी पेशव्यांच्या नावाला विरोध केलेला होता. म्हणजे अगदी छत्रपती शिवरायांपासून ते सावित्रीबाई फुलेंपर्यंत, ज्योतिबा फुलेंपर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांची नावं देण्याला विरोध होत नव्हता. मात्र थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याला मात्र प्रचंड विरोध होत होता. त्यावेळी सुद्धा जेव्हा त्यांना इतर महापुरुषांची नावं का द्यायची नाहीत असं विचारलं होतं, तेव्हा सुद्धा त्यांनी उलट प्रश्न केलेला होता की इतरांची जर आपण देऊ शकतो तर पेशव्यांचंच का नाही द्यायचं, पेशव्यांनी असं काय केलेलं आहे की ज्यामुळे त्यांचंच नाव द्यायचं नाही, असं म्हणून तेव्हा सुद्धा त्यांनी कुठेतरी त्यांच्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. शेवटपर्यंत त्या मागे हटल्या नव्हत्या. थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिलं गेलंच पाहिजे अशी त्यांची मागणी होती. तशा त्या प्रस्ताव सुद्धा करणार होत्या. मात्र त्या प्रकरणाचं पुढे तसं फारसं काही झालेलं पाहायला मिळालं नाही. आणि इव्हन या प्रकरणाच्या नंतर आपण पुणेकरांचं पाहायला गेलो, म्हणजे अगदी आतापर्यंत पक्ष म्हणून त्यांच्या बाजूनी कुणी उभं राहिलेलं नव्हतं, कार्यकर्ते नव्हते, हे इथपर्यंत ठीक होतं. विरोधक टीका करत होते इथपर्यंतही ठीक होतं. मात्र या प्रकरणामध्ये पुणेकर म्हणून पुणेकर जनतेने सुद्धा मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रस्तावाला किंवा त्यांच्या या मागणीला विरोध केलेला पाहायला मिळाला होता. कारण ज्या पुणे रेल्वे स्थानकावर इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समस्या आहेत, अगदी सिक्युरिटी पासून स्वच्छतेपर्यंत, पाण्यापासून ते बसायला जागा सुद्धा नाहीये, इतक्या नाना विविध प्रकारच्या इथे समस्या असताना त्या सगळ्या समस्यांकडे न पाहता खासदार लेवलची एखादी व्यक्ती येते आणि केवळ नामांतर करा इतका छोटासा मायक्रो लेवलचा मुद्दा उचलून धरते. हे खरं तर पुणेकरांना सुद्धा त्यावेळी आवडलेलं नव्हतं. त्यावेळी सुद्धा
बराच खरं तर बॅकलॅश जो आहे तो सहन करावा लागला होता मेधा कुलकर्णींना. आणि त्याच्यानंतरची प्रत्येकच जर प्रकरणं पाहिली तर या प्रकरणाच्या नंतर मेधा कुलकर्णी या अशाच पद्धतीची प्रकरणं लावून धरतात, असं म्हणून त्यांचं एक आपण म्हणू शकतो की एक नवीन ओळख तयार झाली, की जिथे कुठे काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सीज होत आहेत त्या ठिकाणी मेधा कुलकर्णी जातात आणि तशा पद्धतीचा मुद्दा उचलतात की काय, हे तेव्हापासून खरं तर त्यांच्याशी जोडलं गेलं. नक्कीच. याच महिन्यामध्ये सारसबागेमध्ये त्या ठिकाणी त्या सारसबागेच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये काही जण मांसाहार सेवन करतात. हा देखील त्यांना एक मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्या आधी मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी नमाज पठण केलं गेलं होतं म्हणून काही जणांवर गुन्हा देखील दाखल झाला. पण त्या ठिकाणी परिसरात तिथे तळ्यातला गणपती आणि तिथे तुम्हाला मांसाहार सेवन करणं बंदी आणि मग महापालिकेने अक्षरशः खाद्यपदार्थांवर बंदी घातली. तुला आठवत असेल आपण लहानपणी पण त्या सारसबागेमध्ये जायचो तर आपण त्या ठिकाणी बरंच काही खाद्यपदार्थ शेंगदाणे, चणे, फुटाणे, भेळ वगैरे मिळते. आनंदाने सगळी फॅमिली वगैरे खायची. पण आता प्रॉब्लेम असा आहे, की मुळात मला एक असं म्हणायचं की हे मुद्दे जसं तू आत्ता म्हणालीस, की एक खासदारासाठी खासदार उचलतोय. पण हे मुद्दे खरं म्हणजे नगरसेवकांनी उचलायला पाहिजेत किंवा तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी उचलायला हवेत. पण या ठिकाणी जर एखादा खासदार जो अगदी संसदेत राज्यसभेवर त्याची वर्णी लागते, तो जर या घटनांमध्ये लक्ष घालत असेल तर मग नेमकं काय? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी हिंदुत्व म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या आडून हिंदुत्व आम्ही बघा किती चांगल्या पद्धतीनं आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी. त्यामुळे या गोष्टीला फारसा काही लोकांनी पण प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती एक घटना घडली होती. दुसरी याच्यानंतरची एक महत्वाची घटना जी तू प्रत्यक्षात कव्हर केली होतीस आणि त्याच्यावर बराच वाद देखील झाला. म्हणजे मला आठवते तिथूनच पुण्यामध्ये आणखी वेगळाच एक विषय सुरू झाला. तो गरब्याचा कार्यक्रम सुरू होता दांडियाचा आणि मोठमोठ्या डीजेवर आवाज येत होता आणि मग नागरिकांना त्रास होतोय म्हणून स्वतः मेधा कुलकर्णी मैदानात उतरल्या आणि त्या 27 सप्टेंबर काहीतरी तारीख होती आणि मग त्या ठिकाणी त्यांनी तो कार्यक्रमच बंद पाडला. पण अगदी त्या 5-6 दिवस आधीच त्या ठिकाणी गोळीबाराचं प्रकरण घडलं होतं ते निलेश घायवळच्या टोळीने वगैरे. त्या संदर्भात मात्र तो गोळीचा आवाज काही त्यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही. तू त्या संदर्भात रिपोर्टिंग केलं होतं. तो विषय नेमका काय? तो विषय जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जीत ग्राउंड नावाचं एक ग्राउंड आहे, ज्या ग्राउंडवर गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. पुणे शहरामध्ये आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक ग्राउंडवरती म्हणजे असं एकही ग्राउंड किंवा मोकळं मैदान किंवा मोकळी जागा नसेल ज्या ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम, दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जात नाही. तशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. 10 वाजून गेले होते असं स्वतः मेधा कुलकर्णी सांगतात. 10च्या नंतर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गरबा खेळला जात होता आणि त्याच्यासाठी लावलेले जे काही साऊंड होते त्यांचा आवाज इतका जास्त होता की आजूबाजूच्या एरियांमध्ये जिथे घरं आहेत, लोकवस्ती आहे, तिथल्या काचा अक्षरशः धडधड करत होत्या. म्हणजे असं त्यांनी ऑडिओ क्लिप एक ऐकवली होती ज्यामध्ये काचांचा आवाज येत होता. त्यामुळे असं सगळं घडलेलं असताना त्यांचं असं म्हणणं होतं की मला आसपासच्या नागरिकांचे अनेक फोन कॉल्स येऊन गेलेले आहेत की स्वतः तुम्ही पोलिसांशी बोला किंवा हा कार्यक्रम त्वरित थांबवा. त्यांचं असं म्हणणं होतं की मी पोलिसांशी सुद्धा बोलले, मात्र पोलीस तितक्या तत्परतेने पोहोचत नाहीयेत असं जेव्हा मला वाटलं त्यावेळी मी स्वतः तिथे गेले. इव्हन त्यांनी तिथे जाऊन तो कार्यक्रम बंद पाडला नाही, तर इथून पुढे या ग्राउंडवर असा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही अशा पद्धतीचा कडक शब्दांमध्ये इशारा सुद्धा दिलेला होता. त्या सुद्धा प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर गरब्याचा कार्यक्रम बंद पाडल्यानंतर मेधा कुलकर्णी तेव्हाही खूप खूप ट्रोल झाल्या आणि तेव्हा ते प्रकरण असं म्हणू शकतो आपण की तेव्हा त्या सर्व धर्मियांकडून ट्रोल झाल्या. ते प्रकरण जे आहे ते प्रत्येक धर्माच्या लोकांना कुठेतरी ते खटकलेलं होतं की असं बंद पाडणं इतकं काही नव्हतं किंवा तुम्ही येऊन फार तर आवाज कमी करायला सांगितलं असतं तरी चाललं असतं, मात्र गरब्याचा कार्यक्रम बंद पाडण्याची गरज नव्हती असं त्यांना अनेकांनी सुनावलं. म्हणजे त्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून असेल वगैरे अशा पद्धतीने त्यांना बोललं गेलं होतं. त्यानंतर सुद्धा जेव्हा मेधा कुलकर्णींना असेच प्रश्न विचारण्यात आले तेव्हा सुद्धा त्या म्हटल्या होत्या की इतर धर्मियांनी मला सांगायचं नाही की मी माझ्या धर्मात काय करायचंय. मी माझ्या धर्माच्या शुद्धीकरणाचं काम करत आहे. मी माझा धर्म जर चांगले संस्कार आणि चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करते किंवा धर्माच्या बाबतीत जी काही भरकटलेली तरुणाई आहे त्या तरुणाईला मी जागेवर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला इतरांनी सांगायचं नाही की मी काय करायचंय ते, असं त्या तेव्हा सुद्धा म्हटलेल्या होत्या. इव्हन त्या असंही म्हटल्या की अशा पद्धतीच्या गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये मुलींना आणलं जातं, बायका नाचवल्या जातात, अश्लील प्रकारची नृत्य होतात किंवा अनेक छेडछाडीच्या घटना होतात.
अनेकदा या गरब्याच्या कार्यक्रमांच्या आडून ड्रग्सची तस्करी केली जाते किंवा ड्रग्सचं सेवन केलं जातं, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेले होते. या आरोपांमुळे कुठेतरी गरबा संस्कृती जी आहे तिला सुद्धा ठेच पोहोचली आपण असं म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्यांनी असं सुद्धा स्पष्टीकरण दिलं की माझा विरोध हा गरब्याला नाहीये, तर मोठ्या आवाजात जो काही गरबा चालतो किंवा अशा पद्धतीने गरबा खेळताना जे काही अश्लील गोष्टी चालतात या सगळ्याला केवळ माझा विरोध आहे, असं त्या म्हटलेल्या होत्या. त्या प्रकरणात सुद्धा एकट्या मेधा कुलकर्णी बोलल्या, इतर कुणीही बोललेलं नाही. त्यांच्या पक्षातलं बोललंच नाही, इतर पक्षांनी सुद्धा विरोध केला. मात्र हेच सगळे प्रश्न जेव्हा त्यांच्याच पक्षातल्या इतरांना कुणाला विचारले गेले, तेव्हा त्यांनी सुद्धा या सगळ्यावर कमेंट करणं टाळलेलं होतं. त्यामुळे मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत त्या इतक्या लोकल मुद्दे किंवा इतके मायक्रो लेवलचे मुद्दे का उचलतात हा प्रश्न खरं तर कदाचित त्यांच्या पक्षाच्या सुद्धा लोकांना पडलेला आहे आणि तशाच पद्धतीने जनतेला सुद्धा पडला असं आपण म्हणू. नक्की. आणि आता अगदी 6वं प्रकरण म्हणजे आता मेधा कुलकर्णी 2 एप्रिल 2024 ला राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि आता ऑक्टोबर आहे 2025. आणि अर्थात जर या दरम्यान आपण पाहिलं तर एक साधारण 1.5 वर्ष झालं त्यांना खासदार. पण यात त्यांनी ठोस असा जर एखादा कुठला बाबा मोठा मुद्दा घेतलाय हातात, कारण की या 1.5 वर्षांमध्ये बरंच काही घडलेलं आहे. अगदी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची जाऊन तुम्ही भेट का घेतली नाही? वाल्मिक कराड म्हणजे अगदी संतोष देशमुख यांच्या पत्नींची जाऊन देखील तुम्ही भेट घ्यायला हवी होती, त्यांचं सांत्वन करायला पाहिजे होतं. ते 2 विषय तर बाजूलाच राहिले. म्हणजे खासदार आहात तुम्ही, त्याबद्दल तुम्ही जायला पाहिजे होतं. अगदी पुण्यातले हगवण्यांचं जर आपण इथं ते प्रकरण जे होतं त्या संदर्भात देखील त्यांनी काय भूमिका घेतली होती. म्हणजे अशी बरीच प्रकरण आहे म्हणजे आता जे आपण बघतो. आणि तो तुझा मुद्दा एक आणखी महत्वाचा, निलेश गायवळ या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं होतं त्याच्यावर त्यांनी जे बोलायला पाहिजे होतं आणि त्यांच्याच परिसरामध्ये ते घडलं होतं, तर त्याच्यावर त्यांनी असा किती आवाज उठवला त्या संदर्भात पण त्यांचं काही कुठेच भाष्य दिसलं. नक्कीच सर, या प्रकरणात म्हणजे अगदी कोथरूडच्या गुन्हेगारीवर बोलताना अगदी कमी दिसतात आपल्याला मेधा कुलकर्णी, ज्यांनी खरं तर जास्त बोलायला हवं असं त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची सुद्धा इच्छा आहे की मेधा कुलकर्णींनी या विषयावर बोलावं. मात्र त्या विषयावर न बोलता केवळ हिंदुत्वाचे मुद्दे किंवा हिंदुत्वाचे मुद्दे, पण ते खरेच हिंदुत्वाचे आहेत का असं संशय येण्यासारखे वगैरे मुद्दे त्या प्रत्येक वेळी धरताना पाहायला मिळाल्या. म्हणजे या सगळ्या प्रकरणात जसं तुम्ही आधी म्हटलात की गरब्याचा कार्यक्रम बंद पाडल्याचं जे प्रकरण होतं त्याच्या अगदी 5-6 दिवस आधीचं हे गोळीबाराचं प्रकरण होतं. मात्र त्यावर मेधा कुलकर्णी काहीही बोलल्या नाहीत. अगदी नंतर वगैरे गुन्हेगारी संपली पाहिजे आणि गुन्हेगारांवर वचक ठेवला पाहिजे असं फार किरकोळ त्या बोलल्या. मात्र राज्यसभेच्या खासदार असलेल्या महिलेने जशा पद्धतीने जबाबदारीपूर्वक एखादं विधान करायला पाहिजे किंवा गुन्हेगारी कमी करण्यासाठी जो काही त्यांचा धडाकेबाज रूप आपण असं 4 चौघांमध्ये कालच्या आपण शनिवार वाड्यामध्ये पाहिलं, किंवा मग अगदी याच्या आधी पुणेश्वरच्या समोर सुद्धा एक प्रकरण असंच झालेलं होतं की अजाण लागलेली होती आणि मग त्यावेळेस त्यांनी काही मुस्लिम कार्यकर्त्यांबरोबर, नागरिकांबरोबर काही त्यांची बाचाबाची झाली वगैरे असं सगळं घडलेलं होतं. अशा सगळ्या या सगळ्यामध्ये जेव्हा आपण मेधा कुलकर्णींना बघतो त्या एकट्या अगदी वन मॅन शो आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने त्या लढताना गर्दीत एकट्या उठून दिसतात. तशा पद्धतीने त्या अगदी जो नागरिकांच्या जवळचा मुद्दा आहे किंवा नागरिकांच्या हिताचा मुद्दा आहे अशा गुन्हेगारीमध्ये बोलताना मात्र त्या दिसलेल्या नाही. तशा डॅशिंगपणे जशा त्या डॅशिंग इतर ठिकाणी दिसतात तशा त्या इथे कुठेही दिसलेल्या नाहीयेत. हे मात्र तिथल्या नागरिकांचं सुद्धा आणि संपूर्ण पुणेकरांचं सुद्धा कुठेतरी एक नाराजी त्यांच्यावर असलेली पाहायला नक्की. म्हणजे फक्त केवळ 2 समाज यांच्यामधला मुद्दा असेल तर त्या मात्र पुढे येतात. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा जो अगदी त्यांनी आता अलीकडे हाताळला, म्हणजे तो म्हणजे हाताळला कुठला, तो त्याच्यावरून आणखी वाद निर्माण झाला. शनिवारवाडा, ऐतिहासिक शनिवारवाडा या ठिकाणी नमाज पठण झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि तिथे एक मजार आहे आणि मग त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः आंदोलन केलं. पतित पावन संघटना त्यांच्या सोबतीला आली. अर्थात सांग ना, भाजपचे असे किती नेते आणि खासदार आमदारांनी आवाज उठवला या प्रकरणावर. तेही हिंदुत्ववादीच आहेत ना, म्हणजे भाजपचे आहेत बोलले हिंदुत्ववादीच आहेत. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी अक्षरशः त्यांनी गोमूत्र शिंपडलं, नंतर शिववंदना वगैरे घेतली. म्हणजे या प्रश्नाचा जर उत्तर पाहिलं, मग या प्रकरणात त्या प्रचंड ट्रोल झाल्या. अगदी रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर त्यामध्ये, मग सुषमा अंधारे असते आणि बरेच जण. तर मला हेच म्हणायचं की या शनिवार वाड्याच्या प्रकरणामध्ये तू स्वतः ज्येष्ठ इतिहास संशोधक संजय सोनवणी यांची तू इंटरव्ह्यू केला होतास. नंतर राजरत्नांनी पैगंबर शेख यांचा देखील इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांनी दोघांनी त्या ठिकाणची जी मजार कशी जुनी आहे आणि ती किती त्या ठिकाणी किती वर्षापासूनची आहे आणि त्याचा पुरावा देखील सादर केला. तर काय नेमकं झालं त्या ठिकाणी, नेमकं काय घडलं होतं आणि संजय सोनवणे यांनी स्पष्टपणे काय सांगितलं?
तर हे संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर मागच्या शनिवारचा तो व्हिडिओ होता जो मग मेधा कुलकर्णींच्या हाती लागला, त्यांनी तो पोस्ट केला आणि त्यांनी अगदी दुपारी तो व्हिडिओ पोस्ट केला होता. पुढच्या 3-4 तासांमध्ये त्यांनी आवाहन केलं जनतेला तिथे जमायचं आणि मग हिंदुत्ववादी संघटना सुद्धा त्या ठिकाणी जमल्या आणि तिथून पुढे जे काही झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे त्यांचा जो काही त्या ठिकाणचा आक्रोश होता की मला त्या मजारीच्या वरच भगवा झेंडा लावायचा आहे, तिथेच भगवा झेंडा लावायचा आहे, म्हणून त्यांनी जो काही तिकडे खरं तर तिथे गोंधळ घातला आपण असं म्हणू शकतो. कारण खरंच तिथे त्यावेळी तितकं पब्लिक जमलेलं होतं, इतके जास्त कार्यकर्ते होते, पोलीस होते, सर्वसामान्य नागरिक होते, पत्रकार होते. इतक्या सगळ्या राड्यामधून सुद्धा मला तिथे जाऊन तो झेंडा लावायचाच आहे या त्यांच्या भूमिकेवरती त्या ठाम राहिल्या. त्यानंतर त्यांनी 8 दिवसांचं अल्टिमेटम दिलं तिथली जी मजार आहे ही मजार काढून टाकण्यासाठी. मात्र या मजारीचे संदर्भ जर आपण पाहायला गेलो तर ही मजार खूप जुनी असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर ही मजार आधीपासूनची आहे, म्हणजे आधी ती अगदी लहान स्वरूपात असेल कदाचित, त्यामुळे फारसं कुणाच्या लक्षात आलं नसेल असं आपण म्हणू शकतो. मात्र ज्यावेळी शनिवार वाडा बांधला गेला त्यावेळी ही मजार जी आहे ती आणखी मोठ्या स्वरूपामध्ये बांधली, जी स्वतः थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधल्याचं इतिहासामध्ये दस्तावेजांमध्ये उल्लेख असल्याचं इतिहास तज्ञांचं काही म्हणणं आहे. अर्थात या सगळ्यामध्ये सुद्धा प्रत्येक कुठलाही इतिहास घ्यायला गेलो की आपण प्रत्येकांमध्ये 2 गट पडलेले असतात, तसे गट इथे सुद्धा आहेत. इथे सुद्धा काही जण म्हणतात की अजिबातच विश्वासार्ह असे कुठलेच दस्तावेज उपलब्ध नाहीयेत, काही जण असे म्हणतात की आहेत म्हणून. तर जे काही म्हटलं गेलं त्यावरती आणखीन एक लॉजिकल आन्सर जर आपण पाहायला गेलो तर ज्या ठिकाणी ही जागा आहे, मजारीची जागा आहे, त्याच बाजूला शनिवारवाड्याचा जो मस्तानी दरवाजा आहे तो त्याच बाजूला काढला गेलेला होता. त्यामागचं कारण असं सांगितलं जातं की मस्तानी जी होती तिला अगदी सोयीस्कररित्या फार जास्त वळसा घालून न येता तिला त्या मार्गाने थेटपणे त्या मजारीच्या इथे जाता येईल, तिथे नमाज पठण करता येईल. कारण संपूर्ण शनिवारवाड्यामध्ये मस्तानीला नमाज पठण करण्यासाठीची अशी कुठली वेगळी जागा नव्हती किंवा ती ज्या देवाला मानायची तो देव त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे तिला तिथे सोयीस्कर पडावं म्हणून तो दरवाजा तिथे अजूनही त्या मजारीच्या अगदी मागेच तो दरवाजा आढळून येतो. गेले इतके वर्ष झाले या ठिकाणी आपण, म्हणजे जसं रुपाली ठोंबरे म्हणल्या की लहानाची मोठी मी त्या ठिकाणी झाले आणि लहानाची मोठी होत असताना ही मजार मी बघत आलेली आहे. आता ही मजार थोडीशी मोठी वाटत असेल, कदाचित रिनोव्हेशन वगैरे झालेलं असेल त्यामुळे, किंवा मग आता तिथे खूप स्वच्छता होते किंवा रोज जे काही दिवाबत्ती वगैरे करत असतील, चादर चढवत असतील, असं सगळं होत असतं त्यामुळे त्याच्याकडे लक्ष जास्त वेधलं जातं. मात्र ही मजार आधीपासून होती आणि स्वतः थोरले बाजीराव पेशवे यांनीच ती मजार जी आहे ती शनिवारवाड्याच्या आतमध्ये घेतल्याचं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे जेव्हा मोकळी जागा होती शनिवारवाडा बांधायच्या आधी ज्या ठिकाणी ही मजार होती ती मजार थोरल्या बाजीराव पेशव्यांनीच ती आतमध्ये घेतलेली होती, शनिवारवाड्याच्या आतल्या पॅसेजमध्ये घेतलेली होती. त्याचबरोबर याच मजारीच्या अवतीभोवती म्हणजे कसब्याचा हा जो भाग आहे त्याच भागामध्ये 2 मोठे दर्गे सुद्धा आहेत. त्या दर्ग्यांवरून सुद्धा अर्थातच वाद आहेत आणि ज्यामध्ये एकदा मेधा कुलकर्णी निवडी सुद्धा घेतलेली होती. त्यामुळे त्या परिसरामध्ये या ज्या काही मजारी किंवा दर्गे हे जे काही आढळतं हे खूप पूर्वीपासूनचं आहे अशा पद्धतीचे दस्तावेज अनेक इतिहासकार दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होणार नाही असं काही करू नये वगैरे म्हटलं गेलं. त्याचबरोबर ही मजार जर आपण पाहिलं तर मुळातच पुरातत्व विभागाच्या अंडर हे सगळं शनिवार वाडा असल्यामुळे अशा पद्धतीने हटवण्याची मागणी करणं योग्य नाही हे सुद्धा म्हटलं गेलं. जर समजा ही मजार हटवण्याची वेळ आलीच तर मुळात 2 समाजांमध्ये किती मोठा तेढ निर्माण होईल हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुळात आताही आपण शनिवार वाड्यामध्ये पाहिलं तर अगदी 50-50% आपण म्हणू शकतो की दोन्ही समुदायांचे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. पर्यटनासाठी मुस्लिम नागरिकांची संख्या सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात असते. कुठलाही मुस्लिम नागरिक त्या शनिवार वाड्याच्या आतमध्ये जेव्हा तिकीट काढून जातो, तिकीट काढून नागरिक त्या ठिकाणी जातात, तेव्हा कुणीही असं म्हणत नाही की आम्ही इथे का जायचं किंवा हे इतर धर्मियांचं आहे किंवा हे कुणी बांधलेलं आहे शनिवार वाडा वगैरे, हे सगळं काही विचारत नाहीत. पर्यटनासाठी आलेले असतात, शनिवार वाडा बघायला आलेले असतात, ते आत जातात. तशाच पद्धतीच्या या 3-4 महिला सुद्धा होत्या ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन नमाज पठण केलं आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये जेव्हा जसं तुम्ही सांगितलं सर की मी सोनावणी सरांशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी असंही सांगितलं की 2022 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही संघटनांनी ही मजार काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिला. प्रचंड राडा तेव्हा सुद्धा झालेला होता. मात्र त्यानंतर सुद्धा या सगळ्यावर काहीच झालं नाही. म्हणजे 2022 ते 2025 3 वर्ष या सगळ्या संघटना मग मध्ये कुठे गेलेल्या होत्या. जर मुद्दा लावूनच धरायचा होता तर तेव्हापासूनच लावून धरायला हवा होता. मात्र
जरा काही घडलं किंवा इतर कुठले मुद्दे जर चर्चेत आले तर मग आपल्याला काहीतरी करायचंय म्हणून केवळ हे मुद्दे पुन्हा पुन्हा उकरून कशासाठी काढायचे, अशा पद्धतीचं मत हे अनेकांनी व्यक्त केलं, विरोधी पक्षांनी सुद्धा व्यक्त केलं. आणि पुन्हा या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून कुणीही बोलताना किंवा भाजपचं कुणीही बोलताना पाहायला मिळालेलं नाही. नक्कीच. एकंदरीत ही सगळी प्रकरणं जर आपण बघितली समृद्धी, तर मुळात नेमकं यांना करायचंय काय? म्हणजे याच्यातून केवळ अगदी जातीय तेढ निर्माण करणं, दोन समाजांमध्ये विनाकारण संघर्ष लावून देणं. आणि तू जर बघितलेस त्यांचे आत्ताचे सगळे त्यांनी हाताळलेली प्रकरणं किंवा उचललेले मुद्दे जर आपण पाहिले तर कुठे सणाच्याच काळातले आहेत. अगदी नवरात्रोत्सवाच्या काळातला गरबा दांडियाचा असेल किंवा अगदी दिवाळीच्या काळातला आत्ता आपण त्या मजारीचा विषय असेल, दमाज पठणचा. तर मला हेच म्हणायचं की नेमके ह्याच मुद्द्यांवर यांचं लक्ष का जातं? कितीतरी समस्या आहेत, जसं तू सांगितलंस रेल्वे स्थानकाचा विषय असेल, गोळीबाराचं प्रकरण असेल, पुण्यात गुंडगिरी वाढतीये, महिलांवर अत्याचार होतात, त्या संदर्भामध्ये या महिला किंवा या महिला खासदार का पुढे येताना दिसत नाहीत? साहजिकच आहे, तुम्ही नागरिकांना एकदा दोनदा तीनदा मूर्ख बनवाल, प्रत्येक वेळी नागरिक मूर्ख होणार नाही. कदाचित भाजपमधल्या देखील सुज्ञ नागरिकांना हे कळलं असावं की या विषयांवर आपल्याला एकजूट होण्यात काहीच अर्थ नाही. या विषयावर एकजूट व्हायला पाहिजे जिथं खरंच काहीतरी पुण्यामध्ये विचित्र घडतंय आणि त्या ठिकाणी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आता हे झालं मेधा कुलकर्णींनी घेतलेले विषय. आता थोडस आपण त्यांचे प्रतिस्पर्धी आता म्हणता येणार नाही, कारण की आता दोघेही संसदेत आहेत, एक मंत्री आहेत केंद्रीय राज्यमंत्री. पण केंद्रीय राज्यमंत्री झाल्या झाल्या मुरलीधर मोहोळांनी एक मोठा शॉट आपण अनुभवलेला होता. माजी मंत्री राज्याचे तानाजी सावंत यांचा मुलगा, मला वाटतं आपण दोघांनी लाईव्ह केलं होतं, त्यांचा ऋषीराज सामंत हा जो मुलगा होता, त्यानं त्या ऋषीराजनं बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन बुक केलं होतं आणि तो आता निघालाच होता, म्हणजे जवळपास ते झालंच होतं. पण त्याला अक्षरशः पूर्ण ताकद तानाजी सावंतांनी वापरली आणि त्याला तिथपर्यंत पोचूनच दिलं नाही आणि त्याला वळवून परत माघारी हवेतल्या हवेत फिरवलं त्याला. आणि हवेतल्या हवेत का फिरवलं गेलं, कुणाच्या ताकदीवर, कुणाच्या जीवावर फिरवलं गेलं, तर आमचे हवाई मंत्री त्या ठिकाणी होते, म्हणजे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री अर्थातच मुरलीधर मोहोळ. तर तिथे मुरलीधर मोहोळांची ताकद पहिल्यांदा, आता ती म्हणजे काय त्याला मिसयूज केला गेला की चांगलं केलंय हे त्यांचं त्यांनाच माहिती. पण त्या मुरलीधर मोहोळांनी तिथे आपली ताकद वापरली आणि त्याला सुखरूप परत आणलं. नंतर त्या प्रकरणाचं पुढे काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती. प्रश्न मला हा पडतो की याच मुरलीधर मोहोळांनी आणखी कुठे कुठे आपली ताकद वापरलेली आहे. तर आता दुसरं प्रकरण आलंय, ते म्हणजे याच ऑक्टोबर महिन्यातलं, आणि ते म्हणजे जैन बोर्डिंग हाऊस. खरं तर इथं मात्र महापौर असतानाची पण ताकद आणि आता मंत्री झाल्यानंतरची ताकद, या दोन्ही ताकदीचा कुठे ना कुठेतरी वापर केला गेलाय का? अर्थात हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, आता त्याची सुनावणी देखील आहे. आता हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं मुरलीधर मोहोळांचं, त्यामध्ये तर त्यांनी थेट सांगितलं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, जमीन व्यवहार जो काही प्रकार झालाय त्याच्या आधीच मी 11 महिने यातून या भागीदारीतून बाहेर पडलो होतो. ते जे गोखले, विशाल गोखले आहेत ते कन्स्ट्रक्शनचे, आणि त्यांची जी कंपनी आहे त्याचा आणि माझा आता काही संबंध नाही. 8 ऑक्टोबर 2025 डीड झालं आणि मी तर 25 नोव्हेंबर 2024 तर बाहेर पडलो. आता प्रश्न हा समृद्धी उरतो की आता हळूहळू याच्यातल्या काही गोष्टी बाहेर पडतात. उदाहरणार्थ खरेदी खतापूर्वीचाच परवानगीचा विषय असेल, किंवा 2019 मध्येच ज्यावेळी अण्णा महापौर पण होते पुण्याचे, त्याच वेळी त्या गोखले बिझनेस बे त्यांचा जो काही प्रकल्प होता त्याची जाहिरातबाजी केलेली असेल. तर या गोष्टींवर आता तुला काय म्हणावं असं वाटतं? नेमकं काय, म्हणजे जसं आपण मेधा कुलकर्णींच्या विषयी बोललो तसंच आपण मुरलीधर मोहोळांविषयी. मुरलीधर मोहोळांविषयी आत्ताच हे जर सगळं प्रकरण आपण पाहिलं सर, तर खूप कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे हे. म्हणजे अगदी इथपर्यंत विषय मांडला जातोय की जेव्हा मुरलीधर मोहोळांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडली, म्हणजे आपण आतापर्यंत जर पाहिलं, जेव्हापासून मुरली अण्णा हे या पदावरती बसलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, तेव्हापासून त्यांनी वादग्रस्त विधानं ही पूर्णपणे टाळलेली आहेत. त्यांनी पूर्णपणे एक खूप आश्वासात्मक किंवा अतिशय सकारात्मक चेहरा म्हणून ते पुढे आलेले पाहायला मिळाले. सतत हसमुख असणारा चेहरा किंवा
कुणाही विषयी फार वैयक्तिक लेवलला जाऊन टीका न करणं. म्हणजे एकीकडे माझे आमदार रवींद्र धंगेकर इतक्या मोठमोठ्या स्वरूपातली टीका करत असताना, अगदी खालच्या स्वरूपात सुद्धा टीका होत असताना सुद्धा त्यांनी त्याला सुद्धा उत्तर दिलेलं नाही, त्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं नाही. मात्र असं सगळं असताना जेव्हा ते समोर आले, जेव्हा त्यांनी काही कागदपत्र दाखवले आणि मग मी कसा कसा यातून माझा काहीच संबंध नाही आणि मला जाणून बुजून गोवलं गेलंय वगैरे असं म्हटलं गेलं, त्यावेळी पहिल्यांदा हे प्रकरण त्यांच्या बाजूने जेव्हा कळतं तेव्हा ते खरं वाटलेलं होतं की खरंच यांचा या सगळ्यामध्ये काहीच सहभाग नसेल, काहीच हात नसेल. मात्र अर्थातच माझे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांनी हा मुद्दा लावून धरला, उचलून धरला. त्यांनी आणखी काही त्यामधले पुरावे समोर आणले आणि कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये जरी ते प्रत्यक्षात नसतील तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या किंवा मागून फिल्डिंग आपण ज्याला लावली असं म्हणतो तशा पद्धतीने कसं काय हे सगळं सेटिंग झालेलं असू शकतं, याच्यावर संशय येऊ शकतो. अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण आहे. कारण मुळात ही डील होणार हे आधीपासून माहित होतं किंवा चर्चा आधीपासून सुरू होत्या. त्यानंतर मुरली अण्णा यातून बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्याच्या नंतर अवघ्या 20-25 दिवसांमध्येच ही डील होण्याचं सगळंच कामकाज जे आहे ते अगदी क्विक चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे अगदी टेंडरची जाहिरात देण्यापासून ते सगळे अर्ज भरून घेण्यापर्यंत आणि सगळंच कर्ज वगैरे आपण जर पाहिलं तर खूप फास्ट झालं या सगळ्यामधलं. हे इतकं फास्ट कसं झालं हा सगळ्यात महत्वाचा विषय. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये धर्मादाय आयुक्त असतील ते सुद्धा कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात वाटले, कारण त्यांनी सुद्धा अगदी इझिली या सगळ्याला परवानगी दिली. जे करणंच मुळात अनुचित होतं, त्यांनी करायलाच नको होतं ते त्यांनी केलं किंवा त्यांना जे काही अधिकार होते त्या अधिकारांच्या बाहेर जाऊन हे सगळं केलं गेलं. ट्रस्टी असतील किंवा इतर सगळे जे जे या सगळ्यामध्ये ज्यांची नावं येत आहेत, बिल्डर असतील किंवा ज्यांनी अर्ज वगैरे भरले, असे सगळेच जण हे पूर्वीपासूनच मुरलीधर मोहोळ यांचे जवळचे नातेवाईक म्हणा किंवा मित्र म्हणा किंवा सहकारी म्हणा अशा पद्धतीचे सगळे असलेले पाहायला मिळाले. म्हणजे हे जे विशाल गोखले ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ते सुद्धा पूर्वीपासूनचे मुरलीधर मोहोळ यांचे चांगले मित्र असल्याचं म्हटलं जातं. याच सगळ्या मैत्रीच्या नात्यातून त्यांनी त्यांच्यासाठी केलेली जी ऍड आहे ती ऍड आता बाहेर आलेली आहे, जी मुरलीधर मोहोळांच्या विरोधात असलेल्या अर्थात धंगेकरांनी बाहेर काढली आणि मग त्याच्यावरती टीका वगैरे झाल्या. आणि जरी मुरलीधर मोहोळ हे स्वतः त्यामध्ये प्रत्यक्षरित्या नसतील, ते दाखवत जरी असतील की मी राजीनामा दिला वगैरे, तरी सुद्धा त्यांचं या सगळ्यामध्ये बाहेरून सहभाग आहे, अप्रत्यक्ष सहभाग आहे असा आरोप केला गेला. या आरोपांवर एकदाच बोललेले मुरलीधर मोहोळ आता परत बोलायला तयार नाहीयेत. म्हणजे अगदी पहिल्यांदा आरोप झाले तेव्हाही बोलले नाहीत, नंतर समोर आले बोलले आणि आता पुन्हा गायब झाले. त्यामुळे मुरलीधर मोहोळ या सगळ्यामध्ये निर्दोष असताना ते पुढे का येत नाहीत, बोलत का नाहीत किंवा इतक्या टीका होत असताना टीकेला उत्तर का देत नाहीत हा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर एकीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण जैन समाज इतक्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत असताना दुसरीकडे मुरली अण्णा असं म्हणतात की पुण्यातला जैन समाज माझ्या बरोबर आहे, मला कुठल्याही जैन समाजातल्या बांधवांचा विरोधच नाहीये. मग हे विरोध करणारे कोण आहेत, मग बाहेरचा कोणीतरी नेता आला आणि यांना भडकवलं वगैरे, राजू शेट्टी आले, असं बरंच काही काही बोललं गेलं. मात्र अर्थात या सगळ्यामध्ये संशयाची सुई ही अनेकांकडे फिरताना पाहायला मिळते. म्हणजे केवळ मुरलीधर मोहोळांना टार्गेट करायचंय वगैरे असं काही नाहीये. मात्र संपूर्ण हे प्रकरण जर पाहायला गेलं तर खूप सेन्सिटिव्ह हा सगळा विषय आहे, खूप मोठं प्रकरण आहे. हजारो कोटींचा घोटाळा या सगळ्यामध्ये असू शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा खरंच मुरलीधर मोहोळांशी काही संबंध आहे की नाही हा सगळा अर्थातच न्यायप्रविष्ट विषय असला तरी सुद्धा या प्रकरणामुळे मुरलीधर मोहोळांना सुद्धा बॅकलॅशेस मिळतात हे खरं. मात्र त्यांचं या सगळ्यामध्ये आपण सुदैव असं म्हणू शकतो की बॅकलॅश मिळत असताना पक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. नक्की. आता मी याच विषयाकडे येणार आहे. समज आता मुळात केंद्रात मुरलीधर मोहोळांकडे 2 खाती आहेत आणि ते 2 खात्यांचे राज्यमंत्री. आता नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री म्हणून तानाजी सावंतांच्या मुलाला कसं हवेतल्या हवेत फिरवणं हा त्याचा त्यांना उपयोग करता आला. आणि आता ते सहकार राज्यमंत्री पण आहेत केंद्रात. त्यामुळं ज्या 2 बँकांकडून कर्ज मिळालं, एकीकडून 50 आणि एकीकडून 20, बुलढाणा अर्बन बँक असेल किंवा ती बिरेश्वर सोसायटी असेल, 50 लाख 20 लाख असं, तर या ज्या काही कर्ज त्यांना मिळालेलं आहे तर त्यात ते सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रातले. त्यामुळे ते कुठेतरी कनेक्शन आहे का? कारण की अगदी एका दिवसात मंजूर कसं काय होऊ शकतं हा प्रश्नच पडतो. मग तिथे ती ताकद त्यांनी वापरली का, ती पॉवर वापरली आहे का? त्यामुळं कुठे ना कुठेतरी या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या भोवती जे आरोपांचं मोहोळ उठलेलं आहे ते कितीही त्यांनी प्रयत्न केला की याचा आणि या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, तरी देखील तू ऑब्झर्व केलंस मेधा कुलकर्णी जेव्हा एखादा विषय उपस्थित करतात तेव्हा रुपाली पाटील ठोंबरे त्यांना काउंटर करतात. इकडे मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीत काय घडलं की रवींद्र धंगेकर काउंटर करतात.
हे झालं विरोधातले. पण पक्षाच्या माध्यमातून, आता आपल्या मूळ विषयाकडे येऊ, पक्षाच्या माध्यमातून जर विचारलं तर त्यांना पाठबळ मिळतंय का? तर मेधा कुलकर्णी यांच्या बाबतीत जे काही पाठबळ होतं ते आता बहुतेक ओसरत चाललंय. म्हणजे अगदी शनिवारवाड्यावर जर तू पाहिलंस, परवा स्वतःहूनच तू रिपोर्टिंग पण केलेलं आहेस की त्या ठिकाणी पतित पावन संघटना किंवा आणखी काही मोजके कार्यकर्ते सोडले तर अगदी बघ्यांचीच संख्या जास्त होती. आणि भाजपने असा तो काही विषय उचलून धरला नाही. अगदी म्हणजे शहराध्यक्ष धीरज घाटे किंवा त्यांचे आणखी कार्यकर्ते असं काही दिसलं नाही. दुसरी गोष्ट, मुरलीधर मोहोळांच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर मात्र सोशल मीडिया असो किंवा भाजपचे पदाधिकारी असो प्रचंड मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि आमचे मुरली अण्णा अगदी कसे स्वच्छ आहेत, त्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांची प्रतिभा स्वच्छ आहे हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या कमेंट्स किंवा वेगवेगळ्या पोस्ट पण टाकतात. तिकडे मेधा कुलकर्णींचा बचाव करण्यासाठी सोशल मीडियावर फारसं काही दिसत नाही. म्हणून याच्यातला एक सूर जो काही उमटतोय तो म्हणजे मुरली अण्णा तुम आगे बढो आणि मेधाताई तुम अकेली लढो. हे नेमकं काय, तुला काय वाटतं? असं खरंच एक दुफळी माजली आहे का पक्षामध्ये? तर ही दुफळी माजलेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण हे प्रकरण केवळ या दोन नेत्यांमधलं नाहीये. मला आणखी एक गोष्ट या सगळ्यामध्ये पॉइंट आउट करावीशी वाटते, ती म्हणजे निलेश घायवळ प्रकरणामध्ये जेव्हा रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते, त्यावेळी सुद्धा चंद्रकांत पाटलांच्या बाजूने भाजपचे पदाधिकारी उभे राहिलेले होते. चंद्रकांत पाटील आतापर्यंत या प्रकरणात एकदाही समोर येऊन बोललेले नाहीये. त्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले गेले, समीर पाटलांविषयीचे आरोप असतील, इतके आरोप केले गेले, मात्र चंद्रकांत पाटलांनी एक चकार शब्द सुद्धा या सगळ्यामध्ये काढलेला नाही. मोहोळ म्हणाले की रवींद्र धंगेकरांनी टाकलेला बॉम्ब फुसका निघाला. मुरलीधर मोहोळ बोलले या चंद्रकांत पाटलांच्या वतीनं, खरं तर म्हणू शकतो, त्यांचे शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे बोलले, अनेक इतर पदाधिकारी बोलले, अगदी लहान मोठे पदाधिकारी सुद्धा या सगळ्यामध्ये बोलले. चंद्रकांत पाटलांचा बचाव केला गेला. चंद्रकांत पाटलांच्या बरोबरचे जे काही चांगले संबंध आहेत हे दाखवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वतः रवींद्र धंगेकरांच्या मुलाचा गजा मारणे बरोबरचा फोटो शोधून काढला, त्यांनीच तो व्हायरल सुद्धा केला. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या सुद्धा पाठीशी भाजप पुणे शहर आघाडी उभी राहिलेली होती. दुसरीकडे मुरलीधर मोहोळांचा जसा विषय आला तसा या प्रकरणात सुद्धा अगदी आपण आजच पाहिलं की ज्या पद्धतीने रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांची गोखलेंची केलेली ऍड बाहेर काढली, तशाच पद्धतीने एका वुमन्स वेअरची असलेली वेअर शॉपची असलेली एक ऍड जी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढली. म्हणजे एकीकडे रवींद्र धंगेकर स्वतः नेते म्हणून या सगळ्याला काउंटर करतात, तर दुसरीकडे हे दोन्ही नेते म्हणजे चंद्रकांत पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, हे दोघे स्वतः काउंटर करत नाहीत, मात्र त्यांच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते काउंटर करताना त्यांच्यासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. तशा पद्धतीने मेधा कुलकर्णींच्या पाठीशी मात्र एकही कार्यकर्ता त्यांच्या बाजूने बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा दिसत नाही. त्यामुळे मग मेधा कुलकर्णी कुठेतरी एकट्या पडल्यात का किंवा त्या भाजपलाच नकोशा झाल्यात का, असा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारला जातोय, उपस्थित केला जातोय. आणखी सगळ्यात महत्वाचं, मला या सगळ्यामध्ये महत्वाची कारणं अगदी माझं मत म्हणून मला अशी वाटतात, ती म्हणजे मेधा कुलकर्णी जसं आपण आधी म्हटलो की त्या लोकांमधून निवडून गेलेल्या खासदार नाहीयेत, त्या राज्यसभेवरच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा जो काही लोकांबरोबरचा कनेक्ट होता, कदाचित तो कनेक्ट आता कमी झालाय की काय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण बाकीचे जे भाजपचे आमदार खासदार इतर कुणीही असतील, म्हणजे पुणे शहरातल्यांबद्दल जर आपण बोलायला गेलो तरी कुणीही स्ट्रेट फॉरवर्ड एका कम्युनिटीच्या विरोधात इतकं उघडपणे बोलताना पाहायला मिळत नाही. म्हणजे अगदी आपण म्हणायला गेलो तर मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलत असताना कुणीही, जरी हिंदुत्ववादी पक्ष असला, म्हणजे शिवसेना असेल, मनसे आहे, उबाठा आहे, इकडे जरी आपण पाहायला गेलो भाजप सुद्धा आहे, हिंदुत्ववादी पक्ष आहेत, हे हिंदूंच्या विचारावरती चालणारे पक्ष आहेत, असं असलं तरी सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड अगदी मुस्लिमांना टार्गेट करून बोलणं हे या पक्षांकडून किंवा यांच्या प्रतिनिधींकडून केलं जात नाही. कारण या सगळ्यांना माहित असतं आज ना उद्या निवडणुका लागणार आहेत आणि असा एकही मतदारसंघ नाहीये ज्या मतदारसंघात केवळ हिंदू आहेत आणि दुसऱ्या कुठल्याच जाती धर्माचे लोक नाहीयेत, असा कुठलाच मतदारसंघ नाहीये. त्यामुळे ज्यावेळी आपल्याला लोकांमधून निवडून यायचं असतं त्यावेळी सर्वसमावेशक भूमिका ही घ्यावीच लागते. भले ती भूमिका आपल्या विचारांची मिळती जुळती नसेलही तरी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका घ्यायला लागते. म्हणजे अगदी हेच हिंदुत्ववादी नेते आपण अनेकदा चादर घेऊन दर्ग्यात गेलेले पाहायला मिळालेले आहेत. ते कशासाठी असतं तर अर्थातच मतांच्या राजकारणासाठी असतं आणि सगळ्यांची मनं जपण्यासाठी वगैरे हे केलं जातं. मात्र मेधाताईंचं कुठेतरी आता हा जो काही कनेक्ट होता किंवा सर्वसमावेशक म्हणून जी भूमिका होती
ती आता राहिलेली दिसत नाही. त्यामुळे त्या कदाचित इतकं स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात. पण या बाकीच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना माहित आहे की आपल्याला मात्र जनतेला सामोरं जायचंय. त्यामुळे आपण जर मेधाताईंची भूमिका घेतली तर जनतेमध्ये आपल्या बाबतीत सुद्धा कदाचित निगेटिव्ह सूर जो आहे तो जाऊ शकतो आणि या सगळ्याचा परिणाम मतांवरती सुद्धा होईल. जेव्हा केव्हा इलेक्शन्स लागतील तेव्हा हे सगळं बाहेर काढलं जातं. राजकारणात कुठलाच एकदा आपण म्हणू शकतो की गाडलेली डेड बॉडी आहे ती कधीच गाडलेली राहत नाही. ती कधीही पुन्हा बाहेर काढली जाते आणि कधीही त्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती लागतं. त्यामुळे तसं काही होऊ नये म्हणून कदाचित. आणि मला आणखी एक समज असं, मेधाताईंचा मुळात काय म्हणजे त्यांचं का असं घडलं तर मुळात 3 टर्म नगरसेवक 2002, 2007, 2012 नंतर लगेच आमदारकी पण 2014. त्यामुळे त्यांचा ऑलरेडी कोथरूड परिसरावर मोठा एक कमांड होती त्यांची आणि पुण्यात त्यांचं नाव होतं. बाबा एक महिला 3 वेळा नगरसेवक होते, आमदार पण होते. पहिल्या याच्यामध्ये 1,09,31 त्यांनी मतं त्यावेळी मिळवली होती. तर एवढं सगळं असताना अचानक 2019ला त्यांचं मतदारसंघाशी कनेक्ट, जसं तुम्हाला म्हणायचं कनेक्टच संपवला गेला. 2014 ते 2024 या दरम्यान त्यांच्याकडे कोणतंच पद नव्हतं. म्हणजे 2014 ते 2019 पर्यंत त्या होत्या, पण नंतर 19 ते 24 या दरम्यान त्यांना काहीच म्हणजे त्यांच्या हातीच लागून दिलं नाही आणि मग तिथे आणले गेले चंद्रकांत पाटील. त्यामुळे त्यांना असं कुठे ना कुठेतरी एक नाराजी त्यांच्या आत होती की मी जी काही कोथरूड मतदारसंघात कामं केली 2014 ते 2019च्या दरम्यान त्याचं सगळं श्रेय पुढे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनीच घेतल्याचं त्यांना असं वाटायला लागलं आणि पक्षाने देखील चंद्रकांत पाटलांना विरोध केला नाही, उलट तिथूनच त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा संघर्ष वाढला. इकडे मुरलीधर मोहोळांना तर ऑलरेडी कोथरूडचं तिकीट हवं होतं, पण त्यांना भविष्यात खासदार करायचं ही पक्षाची स्ट्रॅटेजी आहे. चंद्रकांत पाटलांना आपल्याला इथे आणून त्यांचं बस्तान बसवायचं ही पक्षाची स्ट्रॅटेजी आहे. पण अशावेळी मेधा कुलकर्णींचं करायचं काय? आणि मग नेहमी कोणताही पक्ष कुठल्याही विशिष्ट समाजाला नाराज करत नाही किंवा करणं त्याला अवघड जाऊ शकतं, कारण की कसब्यात आपण ते उदाहरण पाहिलेलं आहे. म्हणून भाजपनं मग मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन करायचं ठरवलं आणि त्यांना थेट दिल्लीत पाठवलं. पण दिल्लीत पाठवून देखील मेधा कुलकर्णी मात्र दिल्लीत नाही तर गल्लीतच रमताना दिसत आहेत. तेही गल्लीतले असे विषय जे विषय उपस्थित केल्यानं गल्लीमध्ये गोंधळ माजेल, म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशा प्रकारची अवस्था निर्माण होईल. आणि सध्या तसंच वातावरण पुण्यामध्ये दिसतं. कारण जी काही प्रकरणं पुण्यामध्ये आता ज्या मेधा कुलकर्णी हाताळतायत त्यातून एक संदेश चांगल्या पद्धतीनं न जाता वेगळंच काहीतरी विचित्र वातावरण तयार होतं आणि मग ते पुन्हा कुठेतरी वादळ बसलं की नवीन काहीतरी विषय. म्हणून मला असं म्हणायचं की कदाचित भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील हे आता लक्षात आलेलं आहे की अशा गोष्टींमध्ये अडकून विनाकारण उगाच 2 जातींमध्ये तेढ निर्माण होत असेल. आधीच एकतर पुणे जवळपास आपण पाहिलं तर आता अत्यंत भयावह अवस्थेत आपण आता आहोत. गोळीबाराच्या घटना असो, अत्याचाराच्या घटना असो, आणि अशा परिस्थितीत जर हे असे वाद उफाळले गेले तर अवघड आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येऊ लागल्या. त्यामुळे मला असं समृद्धी म्हणायचं की कुठेतरी मेधा कुलकर्णींना एकटं पाडलं जातंय आणि मुरलीधर अण्णांना सपोर्ट. नक्कीच सर, आपण असं म्हणूच शकतो. कारण मुळात अगदी मी आधीही म्हटलं की चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील किंवा याच भाजपचे इतर अनेक लोकप्रतिनिधी असतील, हे कुणीही आता तरी गेल्या रिसेंट टाइम मध्ये तरी कधीही असे समोर येऊन इतक्या स्ट्रेट फॉरवर्ड कुठल्याही कम्युनिटी विषयी बोलत नाहीयेत. कारण सगळ्यांना माहित आहे लोकसंख्या सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे तसं मतांचं राजकारण जर आपण पाहायला गेलं तर इतर धर्मियांची मतं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. आपण केवळ एका धर्माच्या मतांवरती अवलंबून राहू शकत नाही, हे माहित आहे. कदाचित मेधाताईंचा जो काही मतदारसंघ आहे त्या ठिकाणची इतर धर्मियांची संख्या तशी कमी आहे. त्यामुळे त्यांना स्वतःवरती तो कॉन्फिडन्स होता की आपल्याला या मतदारसंघातून आपण सहज निवडून येऊ शकतो. मात्र जसं तुम्ही म्हटलात की त्यांचा मतदारसंघच त्यांच्याकडून काढून घेतला गेला, त्यामुळे कुठेतरी त्या सुद्धा दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर झालेलं ही सगळं प्रकरण आहे. मात्र आता जर आपण पाहिलं तर राज्यसभेच्या खासदार म्हणून मेधाताईंनी जे काही करायला हवं होतं असं इथल्या नागरिकांना वाटतंय. त्या नागरिकांची मात्र पुरती नाराजी या सगळ्यातून दिसून येते की मेधाताई तसे प्रश्न न उपस्थित करता अगदी असे प्रश्न घेतायत ज्या प्रश्नांमधून खरंच कुणाला फारसा काहीच फायदा होणार नाहीये. म्हणजे ती मजार तिथे असेल काय नसेल काय असं फारसा फरक नक्कीच पडणार नाही. ज्या मेधाताई लोकांमधूनच आतापर्यंत निवडून आल्या, अगदी 2002 पासून ते 2014 पर्यंत, म्हणजे साधारण 12 वर्ष, 3 टर्म नगरसेवक आणि एकदा आमदार, त्यांचा थेट मतदारसंघाशी कनेक्टच तोडला भाजपनं आणि त्यांना थेट पाठवलं कुठे? दिल्लीमध्ये.
आणि ती राज्यसभेवर. अर्थात मुळात लोकांमधून निवडून आल्यानंतर लोकांमधले विषय हाताळण्यात किंवा त्यांची कामं करण्यात जी त्यांना सवय लागलेली आहे किंवा जे त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे ते त्यांना दिल्लीत जाऊन नाही करता येणार आणि राज्यसभेत असताना तर नाहीच करता येणार. सो अशा वेळी मेधा कुलकर्णी यांचं मन कदाचित राज्यसभेत रमत नाहीये हे क्लिअर होतंय. त्यांना पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी आपल्या कोथरूड मतदारसंघातच यायचंय, तिथंच त्यांचं मन रुंजी घालतंय. पण ते आता जवळपास अशक्य आहे, कारण की आता ठरलंच आहे कोथरूडला आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार तर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने त्यांना थेट मंत्रिपदच मिळालं. त्यामुळे आता भविष्यात मेधा कुलकर्णी या आता राज्यसभेवरच जाणार का त्यांना पुन्हा कुठेतरी पुनर्वसन करून आणखी वेगळं करणार आहेत, याची उत्तर काहीच नाहीत आणि त्यामुळे कदाचित ती धडपड असू शकते. नक्कीच सर, या सगळ्याच विषयामध्ये जसं तुम्ही अगदी शेवटाकडे बोललात तशाच पद्धतीने मेधाताईंची पुढची टर्म नक्की कुठली असेल हे कुणालाच माहित नाहीये. कदाचित मेधाताईंना स्वतःला सुद्धा हे माहित नाहीये, पक्षाचं सुद्धा तशा पद्धतीने काहीच ठरलेलं नाहीये. मात्र हे जे काही विषय त्या सध्या लावून धरतायत या सगळ्या विषयांमुळे बॅकलॅश खूप मिळतोय हे खरं आहे. अर्थात महिला नेत्या म्हणून त्या जितक्या डॅशिंग पद्धतीने समोर येतात, अर्थात हा जो काही बॅकलॅश मिळतोय किंवा हे जे काही ट्रोलिंग होत आहे ते सहन करणं सुद्धा सोपं नाहीये. महिला नेत्या असताना अशा पद्धतीने महिला नेत्या आपण अनेकदा बघतो की थोडंसं बोललं तरी महिलांच्या मनाला फार लागतं, अगदी थोडंसं बोललेलं सुद्धा, पण त्या प्रत्येक वेळेस तितक्याच निर्भीडपणे समोर आलेल्या आपण पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेस त्यांना अगदी म्हणजे निमंत्रण नसेल कार्यक्रमाचं किंवा त्या येण्याच्या आधी असं झालेलं होतं मध्ये एका कार्यक्रमात की त्या पोहोचायच्या आधी ठरलेला जो टाइम होता त्या टाइमच्या आधीच उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथलं उद्घाटन झालं. त्यावेळी सुद्धा त्या स्ट्रेट फॉरवर्ड त्या पण विषयावरती बोललेल्या होत्या की मी येण्याच्या अगोदर, वेळेच्या अगोदर अजितदादांनी अशा पद्धतीने उद्घाटन करायला नको होतं. त्यामुळे समोर कुणीही असेल आपल्या भूमिका ठामपणे मांडणं, भले त्यात योग्य असतील अयोग्य असतील त्यामुळे कुणी दुखावलं जाणार असेल नसेल, काहीही असो, स्वतःची भूमिका ठामपणे मांडणं, तिथून पुढे त्याचे जे काही परिणाम होतील ते सगळे भोगणं, ही जी काही डेअरिंग त्यांच्यामध्ये आहे याला खरंच आपण कौतुक नक्कीच या सगळ्याचं करू शकतो. मात्र या सगळ्याचा फटका कदाचित पुढच्या जे काही राजकीय करिअर वगैरे आहे त्या सगळ्याला नक्कीच बसू शकतो किंवा जनता जी काही दुखावली जाते. मेधाताईंना अजूनही पुणे शहर हे मेधाताई किंवा ताईंच्या नजरेनेच बघतं, कारण पुणे शहरामध्ये महिला नेत्या ज्या काही आहेत अगदी कमी महिला नेत्या आहेत. मुळात त्या प्राध्यापिका आहेत, मुळात त्या प्राध्यापिका आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, त्यांना पुण्यातले प्रश्न माहिती आहेत, समस्या माहिती आहेत आणि अशी इंटेलेक्च्युअल पर्सन खरं म्हणजे थिंक टँक म्हणून भाजपनं त्यांच्यामध्ये भाजपच्या महिला शाखेच्या उपाध्यक्षपदी, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी देखील नियुक्ती करून निश्चितच त्यांचं ज्ञान पक्षासाठी वापरून घेतलेलं आहे. पण त्यांचा पिंड जो आहे तो नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची आता अशी कोंडी झालेली आहे की मी माझ्याच मतदारसंघात असून सुद्धा माझ्याच मतदारसंघातल्या लोकांची कनेक्ट आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मेधाताई नर्वस आहेत, नाराज आहेत आणि मग अशा वेळी आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हे कुठे ना कुठेतरी कोणालाही साहजिकच आहे, तो तसा विचार करतो. पण ते करताना, ते अस्तित्व टिकवताना दोन समाजाचं अस्तित्व, कम्युनिटींचं अस्तित्व, सामाजिक अस्तित्व पण टिकवणं तितकंच गरजेचं आहे. हे मेधाताईंना आपण सांगण्याची काही गरज. नक्कीच सर, आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जसं आपण मूळचा मुद्दाच आपला हा होता की दोन्ही म्हणजे एक खासदार असतील एक आमदार असतील या दोघांना सुद्धा भाजप पक्ष म्हणून जो काही पाठिंबा करताय तशा पद्धतीचा पाठिंबा मेधाताईंना मिळत नाहीये आणि तशा पद्धतीचा पाठिंबा खरं तर देणं अपेक्षित आहे. पक्ष म्हणून तुम्ही कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने राहिलं जात नाहीये. मेधाताई एकट्या लढताना या सगळ्यामध्ये पाहायला मिळतात. मात्र भविष्यात कदाचित पक्ष म्हणून भाजप त्यांची बाजू घेऊ सुद्धा शकतो. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.